जय भीम नम बुद्धाय। बाजूने व्हिडिओ सोडून झाला हा बघा पूर्ण। SC/ST मुर्दाबाद, भीम आर्मी मुर्दाबाद, भीम आर्मी बंद करो, आरक्षण हाय हाय, SC/ST मुर्दाबाद, ST/SC मुर्दाबाद। हा विचार करा तुम्ही, हे मनुवादी सवर्ण लोक ST/SC मुर्दाबाद करून राहिले, हल्ला बोल करून राहिले। विचार करा याची नीतिमत्ता, याची बुद्धिमत्ता कुठे गेली असन? हा किती दंगे फसाद करून राहिले याले ST/SC, हे डोक्यात त्याच्या बसून राहिले नाही। हे बाबासाहेबांचं संविधान ST/SC चे ॲट्रॉसिटी आणि SC/ST ला खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे। ST/SC OBC बांधवांनो, माझा व्हिडिओ पूर्ण बघा। हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे। खरे बापाचे असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब झालं पाहिजे, कमेंट करजा आणि शेअर करजा हा व्हिडिओ। कसे SC/ST वर जुलूम करून राहिले लोक, कसे करून राहिले बघू शकता तुम्ही। ST/SC मुर्दाबाद म्हणजे ST/SC ने काय बेकवलं? जरासा आपला वंचित बहुजन समाज वरतं काय चालला त्याच्या डोक्यात, मनुवाद्याच्या सवण्याच्या डोक्यात बस हेल होऊन राहिलं, दाटून राहिलं का हा समाज किती मोठा वरतं चालला। ST समाजाची बाई राष्ट्रपती आहे, SC समाजाचा न्यायाधीश आहे, शहर न्यायाधीश आहे। विचार करा, येले जळून राहिलं। ह्या कारणामुळं ST आणि SC याचं आरक्षण संपत आहे। SC आणि ST लाही खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आपली ॲट्रॉसिटी जे बचावासाठी बाबासाहेबांना दिलेला आपल्याला एक शस्त्र आहे, हे आपला का बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे, खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे। असे मनुवादी, म्हणून माझा एकच म्हणणं आहे, हे मनुवादी घाबरून राहिले, हे मोर्चे काढून राहिले, पुतळे जाळून राहिले, हे घाबरून राहिले। का घाबरून राहिले माहिती आहे का? ही घटना कुठली मला माहित नाही, पण आपल्या भारतातलीच घटना आहे। चंद्रशेखर आझाद नगिनाचा खासदार, तो माणूस, त्याला रावण म्हटला जाते, चंद्रशेखर रावण। तिथल्या एरियाचा व्हिडिओ या आणि तिथे हे म्हणत आहे SC/ST मुर्दाबाद, आरक्षण खतम करो, ॲट्रॉसिटी खतम करो, सगळं खतम करो। हे काय खौफ आहे, खौफ। पहिले आपल्याला खौफ होता यायचा, आता यायला आपला खौफ आहे। यायला असं वाटून राहिलं की हे लोक काही ना काही करणार, आपली जे लोकसंख्या आहे कमी करणार। त्या कारणामुळं हे लोक बघा, SC/ST मुर्दाबाद, SC/ST आरक्षण खतम करो, ॲट्रॉसिटी खतम करो, पुतळे जाळून राहिले, पुतळे बनवले, बघू शकता तुम्ही। माझं असं म्हणणं आहे SC/ST जागा हो, झोपू नकोस, जागा हो, कारण तुझं जागणं महत्वाचं आहे। कारण जातीवाद होत आहे, तुझं आरक्षण धोक्यात आहे, तू धोक्यात आहे, सगळं धोक्यात आहे। कारण हे मनुवादी सवरणादी तुला जगू देणार नाही। SC/ST जे कोणी माझे बांधव त्यांना हात जोडून विनंती करतो मी, एकीकरण करा, एकत्र या, एका झेंड्याखाली या, हे माझं मत आहे। 10 झेंडे पकडू नका, कारण आपण 10 झेंडे पकडाल तर आपल्याला असेच बोंबलणार, हे लोक असेच बोंबलणार, असेच पुतळे जाळणार। हे खौफ आहे, खौफ बाबासाहेबांचा खौफ आहे, बाबासाहेबांच्या संविधानाचा खौफ आहे, खौफ आहे। याच्या मनात खौफ जन्माला आला, हेच की SC/ST हा वंचित बहुजन समाज होता, हा मातीच्या नाही ढगापर्यंत, सूर्यापर्यंत पोहोचला। आता आपली काही खेळ नाही। हे मनुवादी, सवर्णवादी, जातीवाद लोक दंगे फसाद करून राहिले आणि म्हणते काय ST/SC मुर्दाबाद, मुर्दाबाद, आरक्षण खतम करो, ॲट्रॉसिटी खतम करो, पुतळे जाळून राहिले। चंद्रशेखर आझादचा पुतळा आहे तो, कळलं का तुम्हाला? अरे किती लोकांची नीतिमत्ता, बुद्धिमत्ता किती वाईट कोण्या दशेने चाललेली आहे, बघू शकता तुम्ही। अरे किती हरामखोर लोक आहे, हे जातीवादीवर येऊन राहिले, हे शांतता भंग करून राहिले, याच्या डोक्यात हेच चालू आहे। ST/STचं आरक्षण कसं खतम करा, ॲट्रॉसिटी कसं खतम करावं, कारण यायला छळ करता येऊन नाही राहिला ना SC आणि STचा। पहिले छळ करता, आई बहिणीवर बलात्कार करत होते, आई बहिणीचा छळ करत होते,
साधारण माणसाला छळ करत होते, गरीबाचा नवरे निघून नाही देत होते, गरीबाच्या लेकराला मारत होते. आता ॲट्रॉसिटीमुळे काय झालं की यायले काहीच करता येऊन राहिलं नाही. आणि हे माधवचोद लोक आता झेंडे घेऊ दे, पुतळे घेऊ दे, हे करू दे, ते करू दे, भिकारचोट हे करू दे, ते करू दे करून चालू केले आहे ना. माझ्या महाराष्ट्रातील SC ST बांधवांना हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला, एकोपाने या, एकीकरण करा. कारण हे लोक दंग फसाद करून राहिले. कोणी आपलं आरक्षण हिसकण्याचा प्रयत्न करून राहिलं, कोणी SCच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करून राहिलं, कोणी ST मध्ये येण्याचा प्रयत्न करून राहिलं. तेली येऊ द्यायचं नाही, आपण तेली येऊ द्यायचं नाही. आणि हे असे पार्टी लोक आपलं आरक्षण, आपली ॲट्रॉसिटी ते खतम करण्याचा प्रयत्न करून राहिले. बघू शकता कोणी चॅनल दाखवत नाही कोणाच्या. फक्त मी एकच असं उरलो की मी माझ्या चॅनलवर समाजावर अन्याय होऊन राहिला, काय होऊन राहिले माझ्या चॅनलवर मी प्रसारित करतो. म्हणून माझा एकच म्हणणं, मला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट लय महत्वाचा. व्हिडिओ पूर्ण बघत राहा, स्किप करू नका, पूर्ण बघत राहा. कमेंट करा, नसं बोलणं होत तर कमेंट करा, लाईक करा. मला लय मनोबल वाढते, माया मनोबल वाढते तुमच्यानं. कारण इथं गुन्हेगार होऊन राहिला, गुन्हा होऊन राहिला, ॲट्रॉसिटी म्हणून राहिले. SC ST जिंदाबाद नाही मला मुर्दाबाद म्हणते. हा खोप निर्माण होऊन झाला त्याच्या मनात, आणि हाच खोप निर्माण झाला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण एकीकरण करत नाही, अजून यायची झोपा उडत नाहीच्या, मग झोपा उडत अशा मनुवाद्याच्या झोपा उडत. तुम्हाला याच्या झोपा उडवायचे असन तर तुम्हाला एकीकरण करावं लागल, एकमुठी या लागल. बाबासाहेबांनी एकच म्हटलंय, एका झेंडा खाली या आणि एकत्रित या आणि जुळवण्याचं काम केलं. बाबासाहेब जुळवायचं काम नाही केलं. आपल्याला SC ST OBC जेवढे बाबासाहेबांजवळून आरक्षण घेतात, बाबासाहेबाचे सवलती घेतात, त्या लोकांनी एकीकरण करावं आणि अशा मनुवाद्यांना धडा शिकावा. कारण याच्या मनात खोप निर्माण असा झालेला आहे की आता आपली काही खेर नाही आहे. आपले बाप झाले, आता ते आला पिटवण्याचं काम एकच करू शकतो आपण काय करा, मोर्चा काढा आणि ST SC मुर्दाबाद, SC ST मुर्दाबाद. विचार करा तुम्ही, म्हणजे किती हरामखोर लोकांना असायला पाहिजे हे. म्हणून म्हणतो याच्या मनात आता असा खौफ आलाय, ॲट्रॉसिटी आपले लेकरं आपले मायबाप राष्ट्रपती आहे, STचा राष्ट्रपती आहे, SCचा सरन्यायाधीश आहे. मग हे दिसून हे त्या डोळ्यात खुपून राहिलं, हे त्याच्या डोळ्यात खुपून राहिलं. त्या कारणामुळं हे लोक काय करून राहिले माहिती आहे का, की हेचे लेकरं समोर गेले पाहिजे नाही. या कारणामुळे ST SC मुर्दाबाद, ॲट्रॉसिटी खतम करो, आरक्षण खतम करो. म्हणजे याच्या डोळ्यात फसून राहिलं, ते भसून राहिलं. कळलं का तुम्हाला? या कारणामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आपण एकीकरण केलं ना, त्याला झोपा लागणार नाही. याच्या झोपा उडन मनुवाद्याच्या, झोपा उडन. माय म्हणणं एकच आहे का आपला मंत्री संत्री आमदार सरपंच सगळा आपलाच असला पाहिजे. कारण जोपर्यंत आपला सरपंच पासून तर प्रधानमंत्र्यापर्यंत SC आणि STचा राहणार नाही, OBCचा राहणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो का आपल्याला असाच विद्रोह करणारे लोक, आपल्यावर असं विद्रोह करणार, आपल्या आई बहिणी कधी सुरक्षित राहणार नाही. कळलं का तुम्हाला? कारण आपला एकोपाने एकजुटीने आपण 10 लोकांचे झेंडे पकडतो, मटण आणि दारू विकल्या जातो. एवढं मोलाचं मत आपलं बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तो टाटा बिर्ला असो, अंबानी असो, त्याला एकच मतदान करता येते आणि तुम्हाला एकाच वेळा मतदान करता येते. म्हणजे समान अधिकार बाबासाहेबांना दिला संविधानातून. तर विचार करा, तुम्ही मत दारू आणि मटणाने विकताय, काय हो? शरम करा. आणि असे दंगे फसाद होते. मग अरे तुम्हाला हा खौफ चालू आहे, हा खौफ आहे, असंच खौफ राहायला पाहिजे, असे जे लठ काढले पाहिजे. माय म्हणणं असं आहे. पण हा खौफ कुठपर्यंत राहील? जोपर्यंत याचा एखादा अधिकारी बनत नाही, याचा हे बनत नाही, तोपर्यंत हा खौफ मग काय होणार? गरीबाच्या घरावर येणार, लाट्या काट्याने येणार, मारझोड करणार.
ॲट्रॉसिटी आरक्षण खतम झाल्यावर मग विचार करा तुम्ही. मी त्या गोष्टीचा विचार करून राहिलो की आपला मुख्यमंत्रीपासून राष्ट्रपतीपर्यंत ते सरपंचापासून ते चपराशापर्यंत आपलाच राहायला पाहिजे. म्हणून सांगतो मी तुम्हाला, कारण आपण जात पाहून धर्म पाहायचा नाही, काहीच पाहायचं नाही. आपण पाहायचं एकोपा, एकीकरण करायचं. नाहीतर असे मुनुवादी लोक जातीभेद करून दंगे फसाद करून आपल्या आई बहिणीचा बलात्कार करतील. जय भीम, नमो बुद्धाय. कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये जय भीम लिहा. खरं बोलतो की नाही.